नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये सर्व दर्शकांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. आज महाराष्ट्रामध्ये बघत असाल तुम्ही, अनेक आंदोलनं झाली. इथून मागे आंदोलनं झाली. आज सातत्याने 2 वर्ष झाले आंदोलन चालू आहे. आणि हे आंदोलन चिरडण्यासाठी मुंबईमध्ये पाहता तुम्ही, दुसऱ्या दिवशी लाईट बंद केली आणि ज्या नाश्ते पाण्याचे हॉटेल आहेत ते हॉटेल सुद्धा बंद करण्यात आले. मग हाच एक जनतेचा रोष मनामध्ये वाढत चालला असून सरकार विरोधात. आणि गावागावातून तुम्ही पाहू शकता, आज या ठिकाणी पाहू शकता, गावागावातून जेवणाची व्यवस्था, भाकरी असतील, पाणी असेल, आणि काही भेळ वगैरे, चिवडा, कांदा वगैरे हे देण्याचं सहकार्य एक मराठाला आरक्षण मिळावं म्हणून. आणि हे आंदोलन किती दिवस चाललं तरी आम्ही मागं हटणार नाही, असं एक ठाम प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच अनुषंगाने आपण आज पिंपरखेड या गावी आलेलो आहे. एक छोटंसं गाव आहे, चांगलं प्रसिद्धी आहे गावाची. आणि त्याच्यातून सर्व वर्गणीतून जे काही जमा केले, आज काय काय जमा केले आणि काय काय मुंबईला रवाना होणार आहे ते पाहूया आपण. आपल्याकडे काही ग्रामस्थ आहेत गावातील. दादा नमस्ते. नमस्कार. आपला परिचय? शांताराम लवरे. आज आंदोलनासाठी जे सहकार्य, म्हणजे गावाने जे सहकार्य केले, आज मुंबईमध्ये तुम्ही पाहताय जेवणाची हॉटेल सुद्धा बंद केलीत, लाईटी बंद, पाणी नाही, संडासची सोय नाही. मग तुम्ही हा जो उपक्रम राबवता जेवणाचे, का आंदोलकांना काहीतरी सहकार्य म्हणून, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आम्ही तिथली लोकांची परिस्थिती पाहिली बातम्यांवरती. त्यावेळेस त्यांची परिस्थिती पाहून आम्ही गावाने एक निर्णय घेतला आणि 2-2, 10-10, 5-5, 20-20 चपात्या आणि मिरची, त्याच्याबरोबर भेळ, कांदे, सगळ्या बिस्लरी एक गाडी घेतलेली आम्ही. हे घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे. साधारणतः गावा मिळून किती भाकरीचं नियोजन झालं असेल? 4,000 भाकरींचं नियोजन. आणि हॉटेलमधून काही भेळ आलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय? मी नरेश डोमे. नरेश डोणे. आपण पिंपरखेडचे कार्यकर्ते आहात. आता या जो पूर्णपणे नाश्ता असेल, पाणी असेल, अजून काही भाकरी, चटणी, भाकर आंदोलकांसाठी जे चालले, याच्यासाठी गावाचं सहकार्य कसं लाभलं तुम्हाला? काय होतं की आमच्या गावाची तशी परंपरा आहे की कुठलाही एखादी जर अडचण कुठे येत असेल, मग कारगिल युद्धाच्या वेळेस देखील बघितलं, त्याच्यानंतर कोल्हापूर सांगलीच्या पुराच्या वेळेस देखील गाव एकवटलेला होता. त्याच्यानंतर आता या मराठा आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा गाव आहे. ज्यावेळेस आम्ही काल एक व्हॉट्सअपवरती मेसेज दिला तर उत्स्फूर्तपणे लोकांनी, जवळपास गावातील 300 ते 400 लोकांनी, आमच्या माता भगिनींनी प्रत्येकी 20 चपात्या, का आता आम्ही ज्यावेळेस बॉक्स बघितले ना, 20 तर नाहीच आहे, 20 पेक्षा जास्तच आहे प्रत्येक शिदोरीमध्ये. त्याच्यानंतर चटणी आहे, त्याच्यानंतर खरडा आहे, त्याच्यानंतर काही लोकांनी पाण्याचे बॉक्स दिले, काही लोकांनी बिस्किटचे पुडे दिले. आता ग्रामस्थांना ज्यावेळेस असं वाटलं की आपण ही मदत घेऊन जातोय, मग त्यासाठी सुद्धा काहीतरी खर्च येणार आहे, तर आज ग्रामस्थांनी 100, 200, 500, 1000 करून आम्हाला इथं 50,000 रुपयाची वर्गणी मिळाली. जेणेकरून आम्ही त्या वर्गणीतून एक पाण्याच्या बॉक्सची संपूर्ण गाडी खरेदी केलेली आहे. गाडी मुंबईतच आम्ही खरेदी केलेली आहे, त्यामुळे ती तिथे आम्हाला उपलब्ध होईल आणि इथून आम्ही शिदा पाठवणार आहोत. बरोबरीनंच आता आम्ही इथे आमच्या गावाची स्पेशल जी आहे भेळ, ती सुद्धा आंदोलकांसाठी पाठवतो आहोत. आणि विशेष म्हणजे एवढं साहित्य जरी केलं, जवळपास आज 5 ते 6 हजार चपात्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 3-4 हजार लोकांचा जेवण पिंपरखेड ग्रामस्थ पाठवतायत. परंतु ही आमचं पाठवतोय म्हणजे आम्ही काही फार मोठी गोष्ट करतोय हे बिलकुल नाहीये. एक मराठा आरक्षण मिळावं म्हणून एक सहकार्य. विषय असा आहे की ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं, सगळे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईमध्ये जमा झाले आणि जमा झाल्यानंतर सरकारची एक प्राथमिक जबाबदारी होती की या आंदोलकांना, जे मोठ्या संख्येने तिथे आलेत, तर त्यांना सुविधा निर्माण करून देणं. म्हणजे सरकार कुठेतरी कमी पडलं. त्यानंतर ज्या बातम्या आल्या की मुद्दाम होऊन ज्यावेळेस खाण्याचे स्टॉल बंद केले, पाणी पुरवठा बंद केला, लाईट बंद केली, जेणेकरून या आंदोलकांना त्रास देण्याचं काम केलं. आम्ही काही दहशतवादी नाहीये ना, आम्ही सामान्य लोक आहेत, आम्ही शेतकरी आहोत आणि आज आमच्या हक्कांसाठी आम्ही भांडतोय. आणि असं असताना जर अन्यायकारक भूमिका घेतली जात असेल सरकारकडून, तर त्याची प्रचंड चीड आणि क्षोभ लोकांमध्ये तयार झाला आणि आज लोक त्या एकवटलेले आहेत आणि या आंदोलनाला सर्व मुखीने पाठिंबा देत आहेत. मी तर सरकारला विनंती करेल की आपण जर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि जास्त अंत पाहू नका, कारण जर तुम्ही जसं जितका उशीर कराल तेवढा जनतेचा क्षोभ वाढणार आहे आणि निश्चित आम्ही सरकारवरती दबाव आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जेवढा लवकर तेवढ्या लवकरात लवकर निर्णय घ्या, नाही तर जनतेचा रोष अजून वाढेल.
तरी अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण पाहूया. सर नमस्ते, नमस्ते. आपला परिचय. मी माऊली डोमे, शेतकरी संघटना शिरूर आंबेगाव तालुका अध्यक्ष आहे. खरं आज गावातून अन्न वगैरे हे चाललेले आहे आंदोलकांसाठी. सरकारच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? कारण एकीकडे सदावर्ती आहेत, ते सातत्याने जरांगेंना टार्गेट करतात, शरद पवारांना टार्गेट करतात. पण सरकारच्या विषयी काय तुम्हाला वाटतं का सरकार याच्यात आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतंय का? तुम्ही ज्याचं नाव घेतलं ना आता सदावर्ती, गुजरातला सदावर्ती. सदावर्ती, अरे ते काय शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो, सरकारचं बाहुलं बनलेलं आहे, तो बनवलंय त्याला. हे काय केलेलं नाही सरकारने, काय केलंय मुख्यमंत्र्यांनी. आज तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच मंत्री यांनी त्याला बाहुलं बनवले. तुम्ही पुढे बोला, आम्ही आहे तुमच्या मागं. म्हणजे हे बाहुलं बनवलेलं आहे, याच्यात काय नाही. आणि कोणाला काय वेगळं काय वाटणार आहे हे 100% सांगतो. आज मराठा आमदार तुम्हाला सांगतो 288 आमदारामध्ये तुम्हाला सांगतो 200 आमदार मराठा आहे. यांनी धडाधड तुम्हाला सांगतो राजीनामा द्यायला पाहिजेत. मराठा तुम्ही मराठा आहे ना, अरे यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले ना, तुम्ही यांच्या जीवावर मोठे झाले. तुम्ही आज राजीनामा द्यायला पाहिजे. तुम्ही जर देत नसाल तर राजीनामा आम्हाला नको. तुम्हाला सांगतो यांच्या जीवावर, जनतेच्या जीवावर मोठे झालेत, मराठ्याच्या जीवावर मोठे झाले. तुम्ही कोणत्या जीवावर मोठे झाले? आता मनोज जरांगे पाटलांचा कालचा दिवस होता, आज रविवार असल्यामुळे जागा तीच आहे. पण उद्या जर कदाचित कोर्टाचा जर निकाल आला का तुम्ही आता जागा दुसरीकडे बघा, तरी आंदोलन कसं राहील, चालूच राहील? अजिबात बदल करणार नाही. आम्ही आहे तशा ठाम आहोत, भूमिकेवरती ठाम आहोत. मनोज दादा जे निर्णय घेतील ते सगळ्या लोकांना, सगळ्या शेतकरी बांधवांना, सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्यांना मान्य राहील, सगळ्या मराठा समाजाला मान्य राहील. कुठलाही बदल होणार नाही, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत ते जेवढा त्रास देतील तेवढं तुम्हाला सांगतो सगळा समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही, एवढं 100% सांगतो मी. जेवढा त्रास देसाल तेवढा समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही. ही सरकारला एक आव्हानच असेल की शेतकऱ्यांचं असेल, मराठा समाजाचं एक आव्हानच असणार आहे. आणि अजून पाहूया काय बोलतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, नुसतं पिंपरखेडकर अजून एक अगदी थोडक्यात आम्ही काल मेसेज टाकला आणि लगेचच्या लगेच एवढ्या समाजाने 2 पिकअप चाललेत. हा एक पिकअप, दुसरा पाण्याचा पिकअप चाललाय. सहज काठापूरकरांनी देखील या ठिकाणी भेळ आणून दिली, जांबूतकरांनी काही भेळीचं पुढे काही ते आणून दिली, मदत केलेली आहे. म्हणजे सगळ्या लोकांना विनंती करणारी मी या माध्यमातून साहेब. आणि पहिल्या प्रथम तुमचं अभिनंदन करतो पत्रकार मंडळींचं, कारण तुमच्याशिवाय हे मीडियावाल्या समोर तुम्हाला सांगतो हे पत्रकार काही मंडळी विकलेले आहेत, पण तुमच्यासारखे जिवंत आहेत, तुमच्यासारखे हे बातम्या देतात. म्हणून तर तुम्हाला सांगतो हे सगळं हे दाखवलं जातं, पब्लिकला समोर येतं. म्हणून तुमचं पहिलं सतश आम्ही ऋणी आहे, कारण तुमच्यामुळे हे सगळं काही घडू शकतं. आम्ही पत्रकार अनेक पाहिले, परंतु तुमच्यासारखे पत्रकार या ठिकाणी 100% चांगलं काम करतात. म्हणूनच हे दिवस आम्हाला या ठिकाणी मिळेल. आम्ही आशा आहे तुमच्याकडून की. बाबा नमस्ते. नमस्ते. आज एवढं मोठं आंदोलन चाललेलं आहे आंदोलनाला, काय वाटतंय तुम्हाला? आंदोलन दोन वाक्य सांगतो की या ठिकाणी किती दडपशाही केली तरी काय हटवणे हटतो सागर हटेल एकीकडे, काय हटवणे हटतो सागर हटेल एकीकडे, आणि उफाळलेलं दुसरीकडून गिळून डोंगरकडे. आणि या न्यायाने मराठी बांधव सर्व बाजूनी या ठिकाणी सरकारच्या दडपशाहीला उत्तर देण्यासाठी चौकडून उफळून येत आहे. आणि याचं शेवटपर्यंत या मराठा आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ही साथ राहील. आज आपण पाहू शकता सर्व जनता एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आहे. आणि जेवणाची गाडी असेल, पाणी असेल, प्लस गावा मिळून जे वर्गणी काढलेली ती 50,000 रुपयाची वर्गणी मिळून जे केलेली. आज पाहू शकता जनतेचा आक्रोश कसा आहे. आणि जनता एक जिंकलेली आहे, तरी सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी व्यक्ती करतो. कॅमेरा पर्सन विशाल संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पिंपरखेड.